हाय, कशा आहात सगळे? मी अनिकेत. मी पुण्याच्या एका स्टार्टअपमध्ये काम करतो. सो आज थोडं बोलायचं आहे, कारण पण तसंच आहे. जेव्हा जी एक्साइटमेंट होती स्टार्टअपमध्ये काम करत असताना किंवा जे जे मोटिवेशन होतं माझं किंवा बाबा मला स्टार्टअपमध्ये ह्या गोष्टी शिकायला भेटतील किंवा ह्या नवीन गोष्टी मी शिकेन. हां, त्या गोष्टीचं काय शिकत आहे, काही गोष्टी नवीन शिकलो पण त्याचबरोबर एक प्रेशर पण होतं, की तू हेच कर किंवा तू तेच कर, तुला ते करता येणार नाही. ते कुठं ना कुठं एक एक स्टक फील होत आहे सध्या स्टार्टअपमध्ये काम करत असताना. सो मी निर्णय घेतला, की आपण बघायचं एक दुसरी ऑपॉर्च्युनिटी लवकरच बघायचा असा माझा प्लॅन चालू आहे. पण यार कधी-कधी वाटतं, की नको करायला अशा गोष्टी, स्विच किती करायचं गोष्टी. पण एका मोमेंटनंतर वाटतं, की तुम्हाला जे करायचं आहे आतून तुमची जी इच्छा असते किंवा मला पर्सनल कंटेंट क्रिएशन खूप आवडतं. मला ब्रँड बिल्डअप करायला खूप आवडतो. जर मला कोणीतरी असं पिंजऱ्यात ठेवत असेल तर मला स्टक फील होतं. म्हणजे मला आवडत नाही त्या गोष्टी. मला असं मोकळं किती सोडाल तर मी तुमच्यासाठी खूप काम करेन. सो मला तसं वाटतं. दुसरी गोष्ट असं आहे की जसं की आत्ता सध्या मी खूप कंपन्यांना अप्लायसुद्धा करत आहे. कधी पॉझिटिव्ह रिप्लाय असतो, कधी निगेटिव्ह रिप्लाय असतो. सो कधी-कधी डिमोटिवेशन पण होतं. पण ठरवलं आहे की स्वतःला मोटिवेटच ठेवायचं आहे, काही झालं तरी. कारण का संधीचं सोनं करायचंच आहे. थोडा टाईम जाईल, पण एक चांगल्या संधीलाच मुठीमध्ये पकडायचं आहे. सो होप्स ती गोष्टसुद्धा लवकरच पॉझिटिव्ह होईल. आणि बाकी बाकी तर डेली रुटीन चालूच आहे. सकाळी रुटीन आपण जसं जातो वर्किंग करायचं, संध्याकाळी परत यायचं 9 ते 5च्या कॅल्क्युलेटरमध्ये अडकलेलोच आहोत. त्याच्यातून बाहेर अजून तर पडलेलो नाही आहे. पण मी आजपासून एक चॅलेंज घेतला आहे, की 30 दिवस नवीन काहीतरी गोष्टी शिकायच्या आहेत. मग त्या कुठल्याही असतील, आवडीच्या असतील किंवा म्हणजे वर्कआउट असेल किंवा एखादा गाण्याचा क्लास असेल. एक काहीतरी आवड ठेवायची जी 30 दिवस कंटिन्यू हॅबिटमध्ये ठेवायचे. होप्स ती होईल. आजपासून मी चॅलेंज घेतलेला आहे आणि सो आतापासून आपले व्हिडिओ डेली येतील. डेली काहीतरी तुम्हाला नवीन शिकायला भेटेल. सो भेटू पुन्हा एकदा अशाच एका मस्त अशा